नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साहिब रिसर्च सेंटरच्या या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। साहिब रिसर्च सेंटरमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहोत। आमच्या स्टेप बाय स्टेप माहितीपूर्ण व्हिडिओद्वारे आम्ही प्रवेशापासून ते परीक्षेपर्यंत विद्यार्थ्यांना संपूर्ण मदत पुरवतो आणि YCMOU या डिस्टन्स लर्निंग प्रोग्राम्सच्या माध्यमातून आपल्याला आजच्या स्पर्धात्मक जगात यश मिळवण्यासाठी मदत करतो। मूल्यवान माहिती आणि तज्ञ मार्गदर्शनासाठी आमच्याशी संपर्कात राहा आणि कुठलाही व्हिडिओ मिस न व्हावा म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले असेल की होम असाइनमेंट ही FYBA आणि FYBCom अभ्यासक्रमाचा अविभाज्य भाग आहे। या असाइनमेंट्स आपल्या अंतिम परीक्षेतील गुणांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात। आपल्याला ही असाइनमेंट स्वतःच्या हस्ताक्षरात YCMOU विद्यापीठाच्या उत्तरपत्रिकांवर लिहून PDF स्वरूपात ऑनलाईन सबमिट करावी लागेल। जर आपण ती निर्धारित कालावधीत सबमिट केली नाही तर तुम्हाला अनुपस्थित किंवा ॲब्सेंट म्हणून गृहीत धरलं जाईल आणि असाइनमेंटमध्ये 0 गुण मिळतील, ज्यामुळे अंतिम परीक्षेत आपण फेल होऊ शकता। म्हणून हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि कोणताही प्रश्न असल्यास खालील कमेंट सेक्शनमध्ये विचारा। आज आपण पाहणार आहोत की मागील व्हिडिओमध्ये सांगितलेल्या होम असाइनमेंट सबमिट करण्यासाठी 4 महत्त्वाच्या स्टेपबद्दल सविस्तरमध्ये चर्चा करणार आहोत। जर आपण मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर वर दिलेल्या आय बटनावर क्लिक करून तो पाहू शकता। आता आपण समजून घेऊया होम असाइनमेंट सबमिशनची प्रक्रिया। होम असाइनमेंट सबमिट करण्यासाठी 4 मुख्य स्टेप्स आहेत। पहिला, होम असाइनमेंटसाठी प्रश्न मिळवणे। दुसरा, उत्तरपत्रिका डाउनलोड करणे। तिसरा, उत्तरपत्रिकेवर उत्तर कशी लिहिणे आणि ती लिहिताना कोणते कोणते नियम पाळणे। चौथा, YCMOU विद्यापीठाच्या पोर्टलवर उत्तरपत्रिका कशी अपलोड करणे आणि पुढची प्रक्रिया। मी तुम्हाला ही पूर्ण प्रक्रिया या व्हिडिओमध्ये स्पष्ट करणार आहे, पण त्यासाठी आपण हा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड न करता संपूर्णपणे बघणे गरजेचे आहे, नाहीतर कोणतीही महत्त्वाची स्टेप चुकू शकते व त्यामुळे असाइनमेंट सबमिशनमध्ये अडचण येऊ शकते। मला माहित आहे हा व्हिडिओ जरा लांब होऊ शकतो, पण संपूर्ण माहिती देण्यासाठी हे आवश्यक आहे। आपण हा व्हिडिओ पाहताना आवश्यक ठिकाणी पॉज करून नोट्स बनवू शकता। चला तर मग सुरू करूया। स्टेप 1, होम असाइनमेंटसाठी प्रश्न कसे मिळवायचे। प्रिय विद्यार्थ्यांनो, FYBA आणि FYBCom च्या आमच्या अभ्यास केंद्राच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांचे प्रश्न आम्ही आपल्या अभ्यास केंद्राच्या अधिकृत WhatsApp ग्रुपमध्ये पाठवणार आहोत व इतर विद्यार्थ्यांसाठी त्याची डाउनलोड लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध दिलेली आहे। ही लिंक आपणास उत्तरपत्रिका डाउनलोड करताना ही दिसेलच। स्टेप 2, आता आपण अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळूया। उत्तरपत्रिका कशा पद्धतीने डाउनलोड करायची। आमच्या SPK कॉलेजच्या YCMच्या स्टुडंट्सना अभ्यास केंद्राच्या WhatsApp ग्रुपवर होम असाइनमेंटची लिंक देण्यात येईल, तर इतर विद्यार्थ्यांसाठी ही लिंक आम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। या लिंकवर क्लिक करावे। आता स्टुडंट लॉग इन यावर क्लिक करावे। FYBA व FYBCom चे सर्व विद्यार्थी पहिल्यांदाच या लिंकवर रजिस्ट्रेशन करत असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी हॅव यू ऑलरेडी रजिस्टर्ड नो या ऑप्शनवर क्लिक करावे। आता PRN नंबर म्हणजेच कायम नोंदणी क्रमांक। विद्यार्थ्यांच्या या नंबरवरून त्यांचे मूल्यांकन होते। जोपर्यंत विद्यार्थी YCMOUचे शिक्षण घेत आहे तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या नावाचा हा खाजगी नंबर त्याला मिळालेला आहे। आता तुम्हाला प्रश्न असेल, हा PRN नंबर मला कसा मिळेल? तर फ्रेंड्स, आमच्या SPK कॉलेजच्या YCMच्या स्टुडंट्स अभ्यास केंद्राच्या WhatsApp ग्रुपवर PRN नंबरची लिस्ट पाठवण्यात येईल, तर इतर विद्यार्थ्यांना PRN नंबर हा आपण प्रवेश घेतलेल्या अभ्यास केंद्रातून घ्यावा लागेल। आपल्या नावासमोरील 16 अंकी PRN नंबर एकही अंक न चुकवता आपल्याला या बॉक्समध्ये टाकायचा आहे। यानंतर व्हेरीफायवर क्लिक करा। यापुढे विद्यार्थ्याला आपला मोबाईल नंबर या बॉक्समध्ये टाकायचा आहे। महत्त्वाचे, आपले ऍडमिशन करताना जो मोबाईल नंबर आपण टाकलेला आहे तोच नंबर या बॉक्समध्ये टाकावा। जो नंबर टाकलेला असेल त्या नंबरचे शेवटचे 4 अंक आपल्याला या ठिकाणी दिसतील। सेंड OTP ह्या ऑप्शनवर क्लिक करावे। आपल्याला मोबाईल नंबरवर एक OTP येईल व हा OTP एंटर OTP ह्या बॉक्समध्ये टाकून सबमिट करावा।
OTP सबमिट केल्यावर रजिस्ट्रेशन प्रक्रिया झालेली आहे असा मेसेज आल्यावर दिसेल. त्यानंतर पुढील प्रोसेससाठी आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे. तर हा पासवर्ड म्हणजे सर्व विद्यार्थ्यांसाठी स्वतःची बोर्ड डेट असेल. अशा प्रकारची टॅब तुमच्या समोर ओपन होईल. करंट पासवर्ड यामध्ये विद्यार्थ्याची स्वतःची जन्मतारीख, उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याची बर्थ डेट 3 नोव्हेंबर 2001 असेल तर करंट पासवर्ड असा टाकावा लागेल 03112001. न्यू पासवर्ड व कन्फर्म पासवर्ड यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःसाठी खाजगी स्वरूपाचा पासवर्ड टाकावा जो आपल्या लक्षात राहील, कारण यापुढील प्रक्रिया करताना हाच आपला पासवर्ड न्यू पासवर्ड राहील व या न्यू पासवर्डचा वापर करूनच विद्यार्थ्याला आपले लॉग इन करावे लागणार आहे. यानंतर सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यावर आपला न्यू पासवर्ड जनरेट होईल. तर फायनली आता आपल्या असाइनमेंटचे आन्सर शीट डाउनलोड करण्याची वेळ आलेली आहे. आपला PRN नंबर व न्यू पासवर्ड टाकून साइन इन करावे. यानंतर आपल्या स्क्रीनवर अशी माहिती दिसेल. ती बघितल्यानंतर यावर क्लिक करावे. यानंतर आपल्याला सर्व विषयांच्या उत्तरपत्रिका स्क्रीनवर दिसतील. तर डाउनलोड यावर क्लिक करून सर्व विषयांच्या उत्तरपत्रिका आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर डाउनलोड करून घ्यावेत. तसेच इथे क्लिक केल्यावर आपल्या प्रश्नपत्रिका देखील आपल्याला डाउनलोड करता येतील. या डाउनलोड झालेल्या उत्तरपत्रिका अशा प्रकारच्या दिसतील. होम असाइनमेंटचे प्रश्न आपल्याकडे आहेत व उत्तरपत्रिका देखील आपण डाउनलोड केलेल्या आहेत. तसेच PRN नंबर कसा मिळवावा व तो का इम्पॉर्टंट आहे या संदर्भातील डिटेल माहिती आपल्याला या व्हिडिओमधून मिळालेलीच आहे. तर पुढील व्हिडिओमध्ये आपला नेक्स्ट पार्ट यामध्ये डाउनलोड केलेल्या उत्तरपत्रिकांच्या प्रिंट कशा व किती प्रमाणात काढायच्या, उत्तरपत्रिकेवर उत्तरे कशी लिहायची, तसेच उत्तरपत्रिका पोर्टलवर कशा अपलोड करायच्या या संदर्भातील डिटेलमधील व्हिडिओ आमच्या साहेब रिसर्च सेंटरच्या चॅनलवर लवकरच पोस्ट करण्यात येईल. तर असे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नवीन व्हिडिओ अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू.